नमस्कार, मी श्रद्धाच ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात घरी असलेल्या रेशनच्या तांदळाच्या पिठाची इन्स्टंट कुरडई बनवणार आहोत। तेही कोणती पूर्वतयारी न करता, ना तांदूळ भिजवायची कटकट, ना चीक पाडण्याची झंझट। फक्त 3 वस्तू वापरून या अशा पांढऱ्या शुभ्र चौपट फुलणाऱ्या चविष्ट व खुसखुशीत कुरडया कशा बनवायच्या ते बघणार आहोत। त्याकरता इथे मी एक छोटा पातेल्यात तांदळाचं पीठ घेतले। हे पीठ मी घरी भाकरी करण्याकरता रेशनच्या तांदळाचे बारीक दळलेलं पीठ आहे। तुमच्याकडे जर असं घरी दळलेलं पीठ नसेल तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या पिठापासून सुद्धा हे पापड बनवू शकता। याकरता कोणत्याही स्पेशल पिठाची गरज लागत नाही। हे एक पातेलं तांदळाचं पीठ मी एका मोठ्या भांड्यात काढून घेते, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करता येईल। आता आपण ज्या पातेल्याने तांदळाचं पीठ मोजून घेतले त्याच पातेल्याने यात 2 पातेलं पाणी घालायचे। पण आपण हे पाणी एकदम न घालता थोडं थोडं घालणार आहोत। आधी मी अर्धा पातेलं पाणी घालून पीठ मिक्स करते। मी व्हिडिओत दाखवते त्याचप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करायचे। असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स केल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि कोणतीही जास्तीची मेहनत न करता पीठ अगदी सहज मिक्स होतं। अशा प्रकारे मी खालीच 1 पातेलं पिठात 2 पातेलं पाणी घालून या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेतले। तुम्ही बघू शकता आपलं पीठ अगदी सहज छान मिक्स झाले आणि यात कुठेही पिठाच्या गुठळ्या राहिल्या नाहीयेत। अशा प्रकारे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। कुरडई बनवताना नेहमी तांदळाच्या पिठाला डायरेक्ट गरम पाण्यात न टाकता असंच आधी पिठाला साध्या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं साध्या पाण्यात पीठ भिजवल्यामुळे पीठ शिजवताना याच्या गुठळ्या होत नाही आणि कुरडई सुद्धा न तुटता पाडता येते। आता पीठ भिजवण्याकरता इथे मी गॅसवर जाड बुडाची कढई ठेवली आहे। यात मी ज्या पातेल्याने तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच पातेल्याने 1 पातेलं पाणी घालते। पाणी छान कडकडीत गरम झालं की यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सोबतच पाव चमचा पापडखार घालायचे आणि या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला छान खळखळून उकळी आली की गॅस स्लो करायचा। इथे मी पीठ हटण्याकरता लाटणं घेतले। आता आपण जे पिठाचं मिश्रण बनवलं होतं ते पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचंय। एका हाताने हे पिठाचं मिश्रण घालायचं आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने हे मिक्स करून हटून घ्यायचंय। इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी कशा पद्धतीने लाटण्याने हे पीठ मिक्स करते। पिठाचे मिश्रण ओतताना गॅस फास्ट ठेवलात तर पिठात लगेचच गुठळ्या होतात, म्हणून मिश्रण ओतताना गॅस स्लो ठेवायचा आणि लाटण्याने ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व मिश्रण कढईत घालून झालं की मीडियम गॅसवर हे पिठाचं मिश्रण लाटण्याने सतत ढवळत राहून व्यवस्थित हटून घ्यायचे। अशा पद्धतीने पीठ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि गुठळ्या न होता पीठ झटपट शिजतं। 1 पातेलं पिठाकरता 3 पातेलं पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। हे प्रमाण वापरून जर तुम्ही कुरडया केलात तर त्या अजिबात चुकणार नाहीत। आता या मिश्रणाला मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं। जसजसं हे मिश्रण शिजतं तसं हे घट्ट व्हायला लागतं। आपलं मिश्रण घट्ट झालं की सर्व मिश्रण एकत्र करून यावर झाकण लावून याला स्लो गॅसवर अधूनमधून ढवळून 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय। अशा प्रकारे अधूनमधून ढवळून या मिश्रणाला छान शिजवून घेतले। पीठ शिजल्यानंतर हे ट्रान्सपरंट होऊन याला एक चमक येते, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलंय असं समजायचं। आणि आता हाताला थोडंसं पाणी लावून या पिठाचा गोळा करून बघायचा। तुम्ही बघू शकता आपल्या हाताला हे पीठ अजिबात चिकटत नाहीये, म्हणजे कुरडई बनवण्याकरता आपलं हे पीठ परफेक्ट शिजलंय। आता गॅस बंद करायचा। कुरडई सुकवण्याकरता इथे मी एका चादरीवर प्लास्टिक अंथरून घेतले। आता कुरडई बनवण्याकरता इथे मी शेव बनवण्याचा साचा घेतलाय। यात मी मीडियम शेवची प्लेट लावतीये। साचाला आतल्या बाजूने मी थोडं पाणी लावून घेतलंय, म्हणजे यात पीठ अजिबात चिकटणार नाही। आणि चमच्याने अशा प्रकारे हे पीठ गरम असताना साच्यात अगदी दाबून व्यवस्थित भरायचं आहे। कुठेही हवेची पोकळी राहू न देता हे पीठ अगदी दाबून भरायचं आहे। साच्यात हवेची पोकळी राहिली तर कुरड्या एकसारख्या न पडता त्यामध्येच तुटतात। आता आपण जे प्लास्टिक घातलं होतं यावर ही कुरडई घालून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली कुरडई कुठेही न तुटता एकसारखी पडते। अशा प्रकारे सगळ्या कुरड्या घालून घ्यायच्या। इथे मी सगळ्या कुरड्या घालून घेतल्यात। यांना 1 दिवस फॅन खाली व 2 दिवस कडक उन्हात दोन्ही बाजूनी व्यवस्थित सुकवून घ्यायच्या। इथे मी सगळ्या कुरड्या 3 दिवस व्यवस्थित सुकवून घेतल्यात। तुम्ही बघू शकता सुकल्यानंतर या खूप छोट्या झाल्यात। यांना आता आपण तळून बघूया। कुरडई तळण्याकरता तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं
आणि मगच यात कुरडई सोडायची, म्हणजे कुरडई तेल न शोषता मस्त फुलते. तुम्ही बघू शकता कुरडई तेलात टाकताच मस्त चौपट फुलली आहे. तळण्याआधी लहान वाटणारी कुरडई तळल्यानंतर अगदी चौपट फुलली आहे. आपली पांढरी शुभ्र चौपट फुलणारी चविष्ट कुरकुरीत तांदळाच्या पिठाची इन्स्टंट कुरडई तयार आहे. मग तुम्ही सुद्धा मी सांगितलेलं अचूक प्रमाण वापरून कुरडया नक्की बनवा. त्या अजिबात चुकणार नाही आणि कुरडया बनवायला वेळही लागणार नाही. आणि तुम्ही बनवलेल्या कुरडया कशा झाल्या आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छानशा रेसिपीसोबत पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.